नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही पाहिलं असेल की मराठा समाजाचा अखेर राज्य सरकारने गेम केलाच, कारण मराठा आरक्षणावर कुठल्याच प्रकारचा निर्णय त्यांनी दिला नाही आणि सध्या आचारसंहिता लागू झाली। आता एक लक्षात ठेवा, मराठा समाजाच्या विरोधात जाऊन राज्य सरकारने जी बॅटिंग केली म्हणजे आतापर्यंत त्यांची बॅटिंगची वेळ होती, पण सध्या मराठा समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, सर्व समाजातील व्यक्तींच्या समस्या घेऊन ज्यावेळेस निराकरण करण्यासाठी त्याकडे गेलो त्यावेळेस ते सर्व लोकांची बॅटिंग करत होते। म्हणजे याचा अर्थ त्यांच्या पारड्यात निर्णय द्यायचा की नाही हा निर्णय त्यांच्यावर होता, पण त्यांनी मराठा समाजातील व्यक्तींचा निर्णय न देऊन सगळ्यात मोठी घोडचूक केली आहे, कारण सध्या त्यांना परिणामाला समोर जावं लागणार आहे। तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत त्याचा निर्णय का दिला नाही, कारण त्यांची बॅटिंग सुरू होती। आताचा जो काळ आहे तो मराठा समाजातील व्यक्तींनी बॅटिंग नुसार घ्यायला पाहिजे। म्हणजे आता तुमच्या हातात आहे की कोणत्या व्यक्तीला सत्तेत आणायचं आणि कोणत्या व्यक्तीला सत्तेतून बाहेर काढायचं। आता ही वेळ महत्त्वाची, कारण तुमच्या लेकरांना जोपर्यंत तुम्ही जवळ घेऊन विचारत नाहीत की आरक्षणाचा नेमका लाभ कोणता आहे, आरक्षणामुळे तुझं भविष्य कसं बर्बाद होते, ह्या गोष्टी तुमच्या लेकरांना विचारा। ते लेकरं तुम्हाला सांगतील की आरक्षणापायी कशा प्रकारे त्यांचं भविष्य फरफटत आहे। म्हणून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेण्यासाठी आतापर्यंत वेळ का घेतला या अगोदरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं। मग आता मनोज जरांगे पाटलांनी जर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक व्यक्तीने तन मन धन लावून प्रत्येक व्यक्तीने त्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, तरच आणि तरच तुमच्या मुलांचं भविष्य सुखमय होऊ शकतं। नाहीतर त्याच मुलांना विचारा की त्यांचं भविष्य कशा प्रकारे फरफटत जातंय, कारण त्यांच्या आजचं ईडब्ल्यूएस काढून घेतलेलं आहे तरी सुद्धा राज्य सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय नाही दिला। म्हणून सध्या वेळ आहे की आता ज्या व्यक्तींनी विरोध केला त्या व्यक्तींना बॅटिंगच्या स्वरूपात म्हणजे तुमच्या मतांच्या रूपात काय करायचं, सत्तेत बसवायचं का सत्तेतून बाहेर काढायचं, हे सर्वस्वी निर्णय तुमचा आहे। म्हणून सर्वजणांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे की नेमका कोणता व्यक्ती सत्तेत येणार आणि कोणता व्यक्ती सत्तेतून जाणार। याच्यासाठी तुम्हाला सध्या वेळ आहे, कारण आचारसंहिता लागू झाली आणि 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान आहे आणि मतदानाच्या पूर्वी सर्व जणांनी विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे की खरंच कोणता व्यक्ती सत्तेत बसण्यासाठी योग्य आहे आणि कोणता व्यक्ती सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अयोग्य आहे। हे निर्णय घेण्यासाठी तुमच्या घर परिवाराला विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी एकत्रित बसवा, म्हणजे त्यांना कळेल की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्या समस्या दूर झाल्या, मराठा समाजाची खेळवण का केली, दलित समाजाची खेळवण का केली, धनगर समाजातील व्यक्तींची खेळवण का केली। या प्रत्येक समाजातील व्यक्तींनी आपल्या घरात विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे आणि कोणता व्यक्ती सत्तेत आणण्यासाठी मत दिलं पाहिजे। पहिली गोष्ट, मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींनी, इतर समाजातील प्रत्येक व्यक्तींनी आपल्या मताचा अधिकार महाराष्ट्रात बजावला पाहिजे, तरच आपण या प्रत्येक व्यक्तीला सत्तेत बसवण्यासाठी इच्छुक असताल तर मत द्या, बाहेर काढणार असताल तर त्याला मत नका देऊ, हे विचार तुम्ही करा। म्हणजे मेन महत्वाची गोष्ट, मराठा आरक्षणावरून मराठा समाजाला जे सध्या सगळ्यात मोठा धोका दिलाय, त्यांचा गेम केलाय, त्या गेमचा परिणाम विधानसभेत कोणत्या स्वरूपात दाखवायचा याचा निर्णय तुम्ही घ्या। एवढा बोलण्याची वेळ काय येते? जर मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायचा ठरवला तर नेमकं काय करायचं, तर त्याच उमेदवाराला प्रत्येकाने साथ दिली पाहिजे। अन्यथा काही जण अपक्ष म्हणून फॉर्म भरतील, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या उमेदवाराला विरोध करतील, त्यांना विरोध करण्यासाठी अनेक षड्यंत्र रचतील। म्हणून एकाच व्यक्तीला साथ देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या घर परिवारासोबत विचारपूर्वक निर्णय घ्या। म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांनी समाजातील व्यक्तींची बैठक बोलवण्यासाठी वेळ घेतली आहे, म्हणजे प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन त्याच्यावर निर्णय घेतील की नेमके उमेदवार कोणते द्यायचे, कोणते उमेदवार पाडायचे। याच्यावर निर्णय झाला तर प्रत्येक व्यक्तीने तन मन धन लावून सर्वस्वी निर्णय घेऊन त्या व्यक्तींना साथ दिली पाहिजे।
हेच विचार मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून सांगितली आहे. म्हणून 20 नोव्हेंबरला मतदान आहे, पण मतदानाच्या पूर्वी सर्वच व्यक्तींनी विचार करावा आणि आपलं मत विकासाला जावं, आपलं मत आपल्या समस्या सोडवणाऱ्याला जावं, आपलं मत वाया न जाऊ देता आपल्या समस्या सोडवणाऱ्या व्यक्तीला गेलं पाहिजे, आपल्या विकासाच्या मुद्द्याला गेलं पाहिजे. या सगळ्याच गोष्टी मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केल्यात. याही पलीकडे जाऊन आतापर्यंत पाहिलं असेल, दलित समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो, मराठा समाजातील काही व्यक्ती असो, या सर्वांचा वापर या राजकीय पक्षांनी प्रचारासाठी केला, यांच्या सभेसाठी केला, पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीच केला नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, आतापर्यंत आपली जी हेळसांड झाली आहे, आपला जे काही महत्वाच्या समस्या सोडवल्या नाहीयेत, त्या सर्वांचा हिशोब विधानसभेत झाला पाहिजे आणि ते मत आपल्याला कळालं पाहिजे की आपल्या मताचं मूल्य किती आहे. हेच लोक आता मत मागण्यासाठी दारात येतील. त्या व्यक्तींना मताची किंमत तुम्ही दाखवा, जेणेकरून प्रत्येक वेळेस आपली फसवणूक होणार नाहीये. फसवणूक न होण्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या मताचा अधिकार व्यवस्थित बजवा, जेणेकरून खरंच व्यक्ती सत्यवान असेल तर सत्तेत बसल आणि जो समाजाच्या विरोधात असेल 100% सत्तेतून बाहेर जाणार. हे तुमच्या मतावर डिपेंड करतं. जोपर्यंत तुमच्या मताचा टक्का हा 100% होणार नाही, तोपर्यंत खरोखर व्यक्ती सत्तेत येणारच नाहीयेत. तुमचा मतांचा टक्का हा 100% झालाच पाहिजे आणि महाराष्ट्रात विधानसभेत खरोखर सत्यवान सरकार स्थापितच झालं पाहिजे. त्याच्यासाठी कडाडून सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला मताचा अधिकार यावर्षी प्रत्येक व्यक्तीने बजावला पाहिजे आणि तो सुद्धा विचारपूर्वक निर्णय घेऊन. कारण आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीची कशा प्रकारे हेळसांड झाली, कोणत्या व्यक्तीच्या समस्या त्यांनी सोडवल्या, कोणत्या व्यक्तींनी समस्या आतापर्यंत सोडवल्या नाहीत, याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. आणि ही वेळ एकदा निघून गेली की पुढचे 5 वर्ष ओरडत बसल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये. म्हणून हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण आचारसंहितेमध्ये पाहिलं असेल, अनेक व्यक्ती आमिषांचं पाठबळ देऊन लोकांना फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बळी न पडता आपला विचार, आपलं मत योग्य व्यक्तीलाच गेलं पाहिजे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला तर तुटून प्रत्येक व्यक्तीने तन मन धन लावून सगळ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन साथ दिलीच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवार सत्तेत दिलाच पाहिजे. हेच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगायचे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवणारा व्यक्ती कोण आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या समस्या जाणून घेणारा व्यक्ती कोण आहे याकडे लक्ष द्या. आपला मताचं मूल्य वाया न जाऊ देता खरोखर व्यक्तीला, सत्यवान व्यक्तीला मत गेलं पाहिजे. कारण आतापर्यंत ज्या व्यक्तींची हेळसांड झाली, ज्या व्यक्तीला दुर्लक्ष केलं, त्या व्यक्तीपासून कशा प्रकारे फटका बसू शकतो हे विधानसभेत दिसलंच पाहिजे. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. ठीक आहे, तर मनोज जरांगे पाटलांच्या विचाराला सर्वांनी साथ द्यायची की नाही, घरात बसून लेकरांना सोबत घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्या आणि 100% त्या व्यक्तींना साथ द्या. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. थांबतो. धन्यवाद.